नेक्स्ट प्रॉब्लेम, याच्यात पहिल्यांदा थोडीशी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे, कारण हा तुमचा प्रॉब्लेम जो आहे थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. इथे लिमिट्स वेगळे दिलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हा एक स्पेशल टाईप समजूयात आपण कशामधला, बीटा फंक्शन मधला. 0 to 2a आहे आणि इकडे अशा पद्धतीने वेगळं काहीतरी दिलंय. सो याला पहिल्यांदा इलस्ट्रेट करण्याचा प्रयत्न करूया. i इज इक्वल टू 0 to 2a x, आणि हा जो काही स्क्वेअर रूट आहे त्याला मी असं पॉवरच्या भाषेत लिहिलं तरी मला वाटतं काय अडचण नसावी, बरोबर ना. स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू 1/2. बट आता लक्षात घ्या, ते जे आतमध्ये दिलेलं आहे 0 to 2a दिलंय, याच्यामध्ये एक्स इथं पण दिसतोय, एक्स पण, म्हणजे एक्सला कॉमन घेऊ शकतो आपण, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सो आपण जर एक्सला कॉमन घेतलं तर एक्स इथे येईल आणि मग राहील काय, ट्वाइस ए राहील, मायनस इथं एक्स स्क्वेअर मधला एक्स गेला, एक्स राहिला, आणि ब्रॅकेट रेस टू लिहिणार आहोत आपण 1/2 dx. ही पॉवर जी आहे 1/2 ह्या आतल्या ब्रॅकेटची पण आहे आणि एक्सची पण आहे, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ असा झाला 0 to 2a. आता लक्षात घ्या, इथं एक्स रेस टू किती येणार आहे, 1/2, ब्रॅकेट 2a मायनस एक्स, याची पॉवर काय आहे 1/2 dx. या दोघांचा आन्सर काय येणार, 0 to 2a. ओके, एक्स एकदाच लिहितो, आणि याची पॉवर काय होणार सांगा मला. इथे याची पॉवर 1 आहे आणि याची 1/2, म्हणजे काय होणार 1 + 1/2, बरोबर. सो 2 1 जा 2 + 1 म्हणजे 3/2 असं आन्सर येणार आहे. ट्वाइस a मायनस एक्स रेस टू 1/2 dx. ओके, सो हा आपला प्रॉब्लेम ह्या फॉर्मॅटमध्ये आला. आता थोडंसं आपल्यासाठी कन्व्हिनियंट आहे, पण तरी पण एक महत्वाची अडचण आहे. एकतर काय, इथे ट्वाइस ए आहे, इथे 1 पाहिजे होता. जर इथे 1 आला असतं लगेच आन्सर आला असतं आपलं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, 0 to 1 पाहिजे होता, इथे ट्वाइस आहे. मग काही जण डोकं लावतील, सर ट्वाइस ए इज इक्वल टू 1 ठेवतो ना, प्रश्न सुटला. काय, ट्वाइस ए इज इक्वल टू 1, इथं 1 आन्सर येऊन जाईल. नाही मित्रांनो, असं नाही होत. ट्वाइस ए इज इक्वल टू 1 इट मेक्स नो सेन्स, कळलं. सो असं नाही ठेवता येत आपल्याला, तर त्याच्याऐवजी ऍडजस्टमेंट करायला लागणार आहे. सो आपला विषय काय असतो, नेहमी एक्सची सबस्टिट्यूशन ठेवायची, बरोबर ना. सो एक्सच्या सबस्टिट्यूशन साठी लक्षात ठेवा, आता हे असं इलस्ट्रेट केलं, हा प्रॉब्लेम आला तर ठीक आहे, पण कधी कधी तुम्हाला डायरेक्ट असा प्रॉब्लेम दिलेला असेल, सेम हे जे आता इथं आलंय असा प्रॉब्लेम दिलेला असेल, त्या केसमध्ये एवढं सगळं वाचणार आहे तुमचं. मग इथून पुढे जी प्रोसिजर आता मी करणार आहे तीच प्रोसिजर, असा जर प्रॉब्लेम दिलेला असेल वेगळा तर तिथनं पुढे करायची. सो सबस्टिट्यूशन सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मग त्याच्यासाठी काय करता येईल बघा आपल्याला. मी नीट काय सांगतो ते ऐकायचं. इथं मला 1 हवा असेल, लक्षात घ्या, ट्वाइस a मायनस एक्स आहे, मला इथं 1 हवा आहे, तर माझ्याकडे ऑप्शन काय राहतो, थ्रू डिवाइड करा ट्वाइस ने, असा मिनिंग होतो त्याचा. म्हणजे असं करू शकता, किंवा ट्वाइस ला कॉमन घ्या वेगळ्या भाषेमध्ये. ट्वाइस ला जर कॉमन घ्यायचं असेल तर एक्सच्या ठिकाणी काय दिसायला पाहिजे, ट्वाइस ए दिसायला पाहिजे, ट्वाइस ए असायला पाहिजे. इथं काय तुमच्याकडे ट्वाइस ए असायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ एक्स तर पाहिजेच पाहिजे, कारण आपल्या फॉर्मॅटमध्ये 1 मायनस एक्स असतो. सो लक्षात आलं का, म्हणजेच याचा अर्थ असा की मला ट्वाइस ए कॉमन घेता आलं पाहिजे. आता इथं परत एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए एक्स ठेवता येणार नाही, मग आपण इथं टी घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ जर आपण एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए टी घेतला तर ट्वाइस ए कॉमन निघेल आणि आतमध्ये काय राहील, मग 1 मायनस टी राहील. समजून घ्या, म्हणजे आपण इथे एक्सची सबस्टिट्यूशन काय ठेवणार आहोत, ट्वाइस ए टी. आणि ते का ठेवायचे, तर त्याचं कारण असं की ट्वाइस एला कॉमन घेता येईल, आतमध्ये ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी राहून जाईल, असं त्याचं लॉजिक आहे. सो आता मी डायरेक्टली लिहू शकत होतो, पण तुम्हाला थोडं इलस्ट्रेट करावं म्हणून सांगितलंय. ज्या ठिकाणी तुम्हाला असं ट्वाइस ए वगैरे दिसेल त्या ठिकाणी टी ची व्हॅल्यू काय ठेवायची, सॉरी एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, ट्वाइस ए टी. फाईन. आता हे एकदा समजलं की बाकी प्रोसिजर मध्ये काहीही बदल नाही, जे केलंय तेच करायचंय, बिलकुल सेम. आता म्हणणार का रे की व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सला एका बाजूला घ्या, गरजच नाही ना, एक्स एकाच साईडला आहे, क्लिअरच आहे. सो नेक्स्ट स्टेप जी आहे ती तुमची स्टेप सेकंड काय येणार आहे, डिफरन्सिएशन. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय घ्यायची, 1 इज इक्वल टू ट्वाइस ए, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय घ्यायची आहे, टी ची डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स, सिम्पल, कळलं. किंवा टी ची डेरिव्हेटिव्ह 1 ठेवा, परत मल्टिप्लाय करायचं नेहमीच्या भाषेत, तुम्हाला जसं आवडेल तसं. सो डी एक्स एका बाजूला घ्या, डी एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए डी टी. सो हे महत्वाचं आहे आपल्यासाठी, आणि हे सुद्धा महत्वाचं. थर्ड स्टेप मध्ये काय करत असतो आपण, आता डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर लिमिट्स, आणि हे जास्त महत्वाचं आहे, लिमिट्स. पहिल्यांदा असं कुठलं एक्सप्रेशन आहे ज्याच्यामध्ये टी एका बाजूला आहे, नाहीये,
म्हणजे हे घ्यावं लागेल पहिल्यांदा आपल्याला. कसं घेणार मग आपण, x इज इक्वल टू ट्वाईस ए टी, पण मला टी एका साईडला हवा माझ्या कॅल्क्युलेशनच्या म्हणजे याच्यासाठी. तर टी ला मी जर एका बाजूला ठेवलं टी इज इक्वल टू, तर एक्स जागेवरच आहे आणि हा ट्वाईस ए इकडे डिवाइड होईल, बरोबर ना. आता हे लक्षात ठेवायचे, आपण याच्यात व्हॅल्यू ठेवणार आहोत. म्हणजेच पहिल्यांदा काय करायचंय, एक्स ची व्हॅल्यू ठेवायची आहे. काय ठेवायची, एक्स ची व्हॅल्यू लोअर लिमिट 0. आता मला सांगा, जर टी ची व्हॅल्यू तुम्ही 0 सॉरी एक्स ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर 0/2 आहे, काय येणार आन्सर 0. त्याच्यानंतर एक्स ची व्हॅल्यू ठेवायची ट्वाईस आहे. बघा बरं, जर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू जर ट्वाईस आहे ठेवली तर काय ना, टी इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू ट्वाईस आहे अपॉन ट्वाईस आहे. म्हणजे त्याचा अर्थ टी ची व्हॅल्यू काय मिळाली मला, 1 मिळाली. आलं की नाही तुमचं, ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये लिमिट 0 to 1 पाहिजे असतो बीटा फंक्शनसाठी. पुढची स्टेप कन्व्हर्जन. सो नेक्स्ट स्टेप इज कन्व्हर्जन इन टर्म्स ऑफ टी. चला मग आता हे जे काही आय आहे ते लिहूयात. आय इज इक्वल टू, आता तुम्ही कुठे फोकस करणार, इथे. सो हे 1 आहे, याच्यावर फोकस करायचंय, वर नाही. सो 1. सो मग कन्व्हर्जन आपण म्हणूया 1 बिकम्स काय मिळणार आहे मग आपल्याला, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. नवीन लिमिट्स काय 0 to 2 आहे का नाही, नवीन 0 to 1 आहे. एक्स ची व्हॅल्यू काय ठेवायची ते बघा, ट्वाईस ए टी रेस टू काय 3/2 इन टू इथे ट्वाईस ए मायनस एक्स ची व्हॅल्यू काय ठेवायची, एक्स ट्वाईस ए टी रेस टू 1/2 डी एक्सच्या ऐवजी काय ठेवायचे, डी एक्सच्या ऐवजी ट्वाईस ए डी टी. सो ट्वाईस ए कॉन्स्टंट आहे मित्रांनो, पहिलं समजून घ्या. ट्वाईस ए कॉन्स्टंट आहे. सो मी वाटलं तर एक स्टेप वाढवतो आणि व्यवस्थित लिहितो. बघा हा ट्वाईस ए आहे आणि त्याची पॉवर काय, जी पूर्ण ब्रॅकेटची पॉवर आहे. म्हणजे ही पॉवर ह्या ट्वाईस ए ची पण आहे आणि टी ची पण आहे. ट्वाईस एला ब्रॅकेट टाकायला विसरू नका, जर ब्रॅकेट नाही टाकलं तर ए ची पॉवर आहे असा त्याचा मिनिंग होतो चुकीचा. सो ट्वाईस ए रेस टू 3/2, त्याच्यानंतर टी रेस टू 3/2, त्याच्यानंतर इथे काय होणार, ट्वाईस ए कॉमन निघणार, बरोबर. त्याला बाहेर लिहिला, जरी त्याला बाहेर लिहिला तरी त्याची पॉवर काय, ही पॉवर त्याची पण असणार ना 1/2. आणि आतमध्ये काय राहणार, 1 मायनस ट्वाईस ए बाहेर घेतलेलाच आहे, म्हणजे फक्त टी राहील इकडे. मग अशी एक्सप्लेन केलं मी, कळालं. ट्वाईस ए या दोन्ही मधनं ट्वाईस ए कॉमन काढला, पण ही पॉवर त्याची पण असणार, म्हणून ट्वाईस ए ची पॉवर 1/2 लिहिली आणि आतमध्ये काय राहील 1 मायनस टी आणि रेस टू काय आहे, रेस टू 1/2. ओके, आणि इथे शेवटला ट्वाईस ए डी टी. जेवढे ट्वाईस ए आहेत ते सगळे कलेक्ट करूयात. सो ट्वाईस ए रेस टू 3/2, त्याच्यानंतर ट्वाईस ए रेस टू 1/2, त्याच्यानंतर इथे एक ट्वाईस ए आहे, ट्वाईस ए. मग इंटिग्रेशन मध्ये काय शिल्लक राहते, 0 to 1 टी राहिला, इथे एक टी, बरोबर, टी आहे. सो टी रेस टू 3/2 आणि ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस टी रेस टू 1/2 डी टी. झालं, सिंपल. बघा हे आहे की नाही तुमचं बीटा फंक्शन, यस बीटा फंक्शन आहे ते. आता हे एकदा इलस्ट्रेट करूयात आपण. काय मिळेल, ट्वाईस ए एकदाच लिहा आणि सगळ्या पॉवरची ऍडिशन करा, काय काय येते त्या पॉवर मध्ये बघून घ्या. सो काय होणार, 3/2 प्लस 1/2 प्लस 1, बरोबर ना, याची पॉवर 1 आहे. सो आन्सर काय येते बघून घ्या. आता याचं आन्सर येणार आहे 3. समजा इथे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 3 + 1 4 + 2 6/2 आन्सर येतं. काय येतं, 6/2. म्हणजेच याचा अर्थ आन्सर काय आलं, 3/, फक्त 3 आलं. ठीक आहे, फक्त 3. सो ट्वाईस ए रेस टू काय लिहिणार मी, 3. फाईन. आणि इंटिग्रेशन आता लिहिणार 0 to 1 टी रेस टू 3/2 dt. सो हे आपलं इंटिग्रल आहे आणि आता हे बघूनच कळालं आपल्याला. काय कळालं बघूनच, की हे आहे बीटा फंक्शन. सो आता त्याच्यासाठी वापरूयात आपण त्याचा फॉर्म्युला. आता ट्वाईस ए क्यूब आहे म्हणजे तुम्ही 2 चा क्यूब लिहू शकता, ए चा क्यूब, पण ते नंतरच्या स्टेपला करूयात. याचा आन्सर कसं लिहिणार, बीटा ऑफ ही जी पॉवर आहे 3/2 प्लस 1 आणि इथे काय लिहिणार 1/2 प्लस 1, राईट. सो दिस इज इक्वल टू ट्वाईस ए
आता प्रत्यक्ष काय आलं 2 + 1 सॉरी 2 1 जा 2 + 3 म्हणजे 5/2 आणि इथे काय येणार 2 1 जा 2 + 1 म्हणजे 3/2. सो 2a क्यूब याचं गॅमाच्या भाषेत आन्सर लिहूया. गॅमाच्या भाषेत काय येणार? गॅमाच्या भाषेत 5/t गॅमा ऑफ 5/2 त्याच्यानंतर इथे काय येणार गॅमा ऑफ 3/2 अपॉन गॅमा ऑफ 5/2 + 3/2. आपण ह्या लेक्चरमध्ये ह्या टर्म्स थर्ड टाइम बघतोय बरोबर ना. याचा आन्सर सुद्धा पाठ झाला असेल आपलं, पण मी तरीही मी हटणार नाही. मी तरी पण ते परत परत इलस्ट्रेट करून सांगणार जेणेकरून तुमचं तोंड पाठव कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आन्सर येऊन जायला पाहिजे. सो ट्वाईस इथे काय केलंय मी इथे बघा हा क्यूब आहे ना स्प्लिट करून घेतला 2चा पण क्यूब आणि एचा पण क्यूब म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नसतो. हे कसं लिहिता येईल पुढचं? हे कसं लिहिता येईल बघा बरं का. आता ऑड आहे सो काय लिहिणार 5 - 2/2 त्याच्यानंतर 5 - 4/2. आता डिफरन्स 1 आला ना याच्या पुढे नाही जायचं. आता √2 लिहून टाकायचं इंटू आणि 3 आहे ऑड इथे 3 ऑड आहे तर काय लिहिणार आपण 3 - 2/2 आणि याच्या पलीकडे काहीही होत नाही. याच्या पलीकडे काय कारण डिफरन्स 1 झाला सो त्याच्या पुढे करायचं नाहीये. सो डिवायडेड बाय काय येणार इथं गॅमा ऑफ 5 + 3 8/2 किती आलं 8/2 म्हणजे 4. फाईन. सो एक गोष्ट नोटीस केलीच असेल तुम्ही तरी पण मी ती परत एकदा नीट लिहितो. ही 2 2 2 ना डिनॉमिनेटरला घेऊयात काय अडचण नाही बरोबर. ते डिनॉमिनेटरलाच लिहायचे असतात. 5 - 2 किती आलं 5 - 2 3 आणि /2 कुठे लिहायला सांगितलं डिनॉमिनेटरला. नंतर 5 - 4 किती आलं 1 डिनॉमिनेटर कुठे लिहायला सांगितलं सॉरी 2 कुठे लिहायला सांगितलं डिनॉमिनेटरला. त्याच्यानंतर √2 आय एम सो सॉरी फॉर दिस मिस्टेक. बोलण्याच्या नादात मी काय लिहिलं √2 लिहिलं पण √π लिहिणं एक्सपेक्टेड आहे पुढे बरोबर लिहिलं. त्याच्यानंतर इथे 1 आणि परत √π. आता परत इथे इथला जो आहे काय 2 तो डिनॉमिनेटरला लिहिला आणि इथं काय असणार याचा आन्सर काय येणार 3 फॅक्टोरियल काय येणार 3 फॅक्टोरियल बरोबर. सो आता हे जे 3 फॅक्टोरियल आहे ओके. सो इथं वाटलं असं साईडला लिहून ठेवतो मी की गॅमा ऑफ 4 म्हणजेच 3 फॅक्टोरियल म्हणजेच मग 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय 3 × 2 × 1 ओके. सो डायरेक्ट लिहितो मी 3 × 2 × 1. जेवढं कॅन्सल करता येईल तेवढं कॅन्सल करूयात. हे बघा इथं 2 क्यूब आहे म्हणजे 3 × 2 म्हणजे हा 2 2 आणि 2 तिघही कोणाला कट होणार याला कट होणार. त्याच्यानंतर इथं 3 आहे इथं 3 म्हणजे आन्सर काय आलं मग a³ बरोबर ना. अगोदर a³ नको लिहायला √π काय होणार पाय नंतर a³ बरोबर डिवायडेड बाय काय शिल्लक राहते बघा a³ लिहिलाय इथं याचा आन्सर पाय येणार आणि इथं काय आन्सर येणार 2 येणार. सो 2 आलं. सो फायनल आन्सर काय आलंय नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा क्वेश्चन जो आहे आता अजून वेगळ्या टाईपचा घेतलाय. मगाचा क्वेश्चन हा वेगळ्या टाईपचा होता आता त्याच्यापेक्षा थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन घेतलाय. लक्षात घ्या मी असं का करतोय की सबस्टिट्यूशन मध्ये काय चेंज होईल तर तुमच्या लक्षात आला पाहिजे. अगोदरच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये जेवढे घेतले सबस्टिट्यूशन ही तुमच्या कॉमन सेन्सवर डिपेंड होती. बट इथे मात्र एक फॉर्म्युला सांगणार आहे. इथे पण कॉमन सेन्स नाही होईल पण फार विचार करावा लागेल. इथे मात्र तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगणार आहे सबस्टिट्यूशन साठी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय सबस्टिट्यूशन साठी फॉर्म्युला आहे पहिल्यांदा एक काम करूया. हा प्रॉब्लेम थोडासा सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये लिहूयात. आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट वगैरे असेल तर पहिल्यांदा स्क्वेअर रूट वगैरे आपण रिमूव्ह करून टाकतो. 3 to 5 त्याच्यानंतर काय लिहिणार आपण x - 3 raised to 1/2 बरोबर इंटू 5 - x raised to 1/2. आता बऱ्याच वेळा काय होतं एखादा वेगळा प्रॉब्लेम दिला जाईल तुम्हाला आणि ह्या ब्रॅकेटमध्ये इथे याची पॉवर समजा याची 5 असेल आणि समजा याची काहीतरी समजा आपण अज्युम करूया की याची 9 आहे
ओके, समजा असा प्रॉब्लेम आहे, तर त्याचं कन्व्हर्जन करताना काय चेंज होणार? ह्या ब्रॅकेटचे इथे 1/2 लिहिलं बरोबर आहे. जर असा रेज टू 5 असता तर तुम्ही काय केलं असतं, इथे 5 लिहिलं असतं. काय लिहिलं असतं इथे 5 आणि इथे काय लिहिलं असता 9. एवढाच तो चेंज होईल, बाकी काहीही चेंज होणार नाही. समजून घ्या. सो आताचा प्रॉब्लेम मध्ये समजा तसं नाही, पण जर तसं जर आलं तर फक्त एवढा चेंज करायचा आहे, बाकी काहीही चेंज होणार नाही. गडबडून जायचं काही कारण नाही. ठीक आहे. सो इथे काय येणार आता 1/2, इथे काय येणार आहे 1/2. सो क्लिअर. आता सबस्टिट्यूशन काय ठेवायचे हा महत्वाचा प्रश्न आहे, याला 1 म्हणतो मी. सो सबस्टिट्यूशन फार इंटरेस्टिंग आहे. सो स्टेप 1 सबस्टिट्यूशन. त्याच्यामध्ये x असं डायरेक्ट ठेवणार का? नाही. तर x इज इक्वल टू एक मोठा फॉर्म्युला आहे, तो सांगणार मी तुम्हाला. x इज इक्वल टू बघा फॉर्म्युला आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इंटू टी, बरं का, इंटू टी आणि प्लस लोअर लिमिट. बघा नीट वाचा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इंटू टी प्लस लोअर लिमिट. आहे की नाही इंटरेस्टिंग फॉर्म्युला? आणि मग व्हॅल्यू ठेवूयात आपण. अप्पर लिमिट काय आहे 5 मायनस लोअर लिमिट काय आहे 3 इंटू टी प्लस लोअर लिमिट 3. सो एक्सची ऍक्च्युअल मला सबस्टिट्यूशन काय ठेवायचे 5 मायनस 3 म्हणजे 2t प्लस 3. काय सबस्टिट्यूशन ठेवायचे 2t प्लस 3. आता इथे एक्सच एका बाजूला आहे, त्याच्यामुळं एक्स काय करायची गरज नाही. सो नेक्स्ट स्टेप डायरेक्ट काय लिहिणार आपण, याचं डिफरन्सिएशन. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सच. फाईन. एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येणार इज इक्वल टू टीची डेरिव्हेटिव्ह काय येणार, हा महत्वाचा प्रश्न. काय लिहायचे 2 आणि काय करायचं टी आहे, टीची डेरिव्हेटिव्ह काय घ्यायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून dt बाय dx. आणि इथं 3 आहे कॉन्स्टंट, याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. dx ला इकडे घेतलं, सो काय आलं ट्वाइस dt. येस, dx ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली आपल्याला. dx च्या व्हॅल्यू नंतर आपण शोधत असतो लिमिट्स. लिमिटसाठी महत्वाचं आहे की टी एका बाजूला हवा. इथं टी आहे का एका बाजूला? नाही. मी इथं लिहितो आणि त्याचं एका साईडला कन्व्हर्जन करून दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, हे तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता, काय अडचण नाही, कॉमन सेन्सचा पार्ट आहे. बट विषय असा आहे, जेव्हा जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा डायरेक्ट आपल्याला सुचेलच असं नाही. मी त्यातल्या त्यात इझी वे तुम्हाला सांगत असतो, इझी. सो जर इथे थोडंसं ऍडजस्टमेंट करायला शिकलात तर कॅल्क्युलेशन अजिबात चुकणार नाही. सो एक्स इज इक्वल टू काय, इथे फॉर्म्युला काय 2t प्लस 3, बरोबर ना. म्हणजे हे असं करावं असं काही नाही, तुम्ही लिमिट्स तोंडी पण लिहिली तरी फक्त लिमिट्स लिहा तिकडे, एवढाच विषय. सो टी ची व्हॅल्यू जर मला पाहिजे असेल तर हा 3 इकडे जाईल पहिला. काय मिळेल मला x मायनस 3, बरोबर, इज इक्वल टू काय मिळेल ट्वाइस टी. याचाच अर्थ असा झाला, मला जर टी पाहिजे असेल तर x मायनस 3 अपॉन काय येणार, हा 2 डिवाइड होऊन इकडे येणार, बरोबर. सो आता ही हे मिळालंय तुम्हाला टी इज इक्वल टू. सो याच्यामध्ये काय करूयात, पहिल्यांदा पुट x इज इक्वल टू काय, लोअर लिमिट काय तुमचं 3. सो जर तसं केलं तर टी ची व्हॅल्यू काय मिळेल, टी इज इक्वल टू 3 मायनस 3 अपॉन 2. म्हणजे टी ची व्हॅल्यू काय मिळाली मला, क्लिअरली 0 मिळाली, बरोबर. दुसरं, आता एक्स ची व्हॅल्यू जी आहे, एक्स ची व्हॅल्यू काय ठेवायची, अप्पर लिमिट 5. सो टी इज इक्वल टू 5 मायनस 3 अपॉन 2, बरोबर ना. एक्स ऐवजी काय ठेवलं 5 ठेवलं, 5 मायनस 3 अपॉन 2. टी इज इक्वल टू 5 मायनस 3 काय आलं 2/2, काय आन्सर आलं 1. सो बरोबर लिमिट्स आलेले आहेत, जे ऍज युज्युअल आपल्याला जे एक्सपेक्टेड आहेत त्या फॉर्मॅटमध्ये लिमिट्स आलेले आहेत. मग पुढच्या स्टेपमध्ये कन्व्हर्जन असतं, स्टेप नंबर 4. इक्वेशन 1 becomes I इज इक्वल टू, लिमिट्स नवीन आलेले लिहा 0 to 1. त्याच्यानंतर एक्सच्या ऐवजी ठेवायचं आहे एवढं सगळं ट्वाइस टी प्लस 3, ट्वाइस टी प्लस 3 मायनस 3, हे ब्रॅकेटची गरज नाही, हे डायरेक्ट लिहू, मायनस 3 रेस टू 1/2.
त्याच्यानंतर 5 मायनस, आता मात्र ब्रॅकेट टाका कारण ह्या मायनसमुळे साइन चेंज होणार. सो ब्रॅकेट जर टाकला तर काय लिहायचं पुढे ब्रॅकेटमध्ये ट्वाइस टी प्लस 3. बघा बरं का, हा जर असा ब्रॅकेट टाकला मी, ओके, हा ब्रॅकेट टाकला, एक स्टेप वाचवण्यासाठी मी काय डोकं लावतोय, सॉल्व्ह करून लिहितो डायरेक्ट. सो मायनस साईनने ह्या 2t ला काय होणार, मायनस साईन होणार, पण ह्या मायनस आणि प्लस इकडे पण काय येणार सांगा, मायनस, बरोबर. सो असं होणार आहे ते. सो रेस टू काय होणार 1/2. परत एकदा सांगायची गरज आहे का, मला वाटतं हे समजलं असेल. साईडला करून दाखवतो वाटलंच तर. काय आहे 5 मायनस 2t प्लस 3 इज इक्वल टू 5 मायनस 2t. इथे काय आहे मायनस प्लस मायनस काय होणार मायनस ना 3, म्हणून असं लिहिलं मी. आता याच्यानंतर आपल्याला dx ची व्हॅल्यू ठेवायची. इथे dx आहे पण dx च्या काय ठेवणार ट्वाइस dt, ट्वाइस dt, बरोबर. सो काय येईल पुढे 0 to 1, बरोबर. इथे काय येणार आन्सर ट्वाइस t, कारण 3 मायनस 3 कॅन्सल होणार, रेस टू 1/2. इथे 5 मायनस 3 म्हणजे 2 येणार, पॉझिटिव्ह 2 मायनस ट्वाइस t रेस टू 1/2 आणि ट्वाइस dt. सो आता ही पॉवर जी आहे ही 2 ची पण आहे टी ची पण आहे, मग त्याला असं इलस्ट्रेट करून लिहू आपण 2 रेस टू 1/2 अँड t रेस टू 1/2. इथं 2 आहे 2 कॉमन निघाला, कॉमन जरी निघाला तरी पॉवर मात्र काय राहणार त्याची 1/2 राहणार. सो इथे आपण लिहिणार 2 रेस टू 1/2, बरोबर. आणि इथे ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 राहील, इथनं 2 निघून गेलाय 1 राहील, मायनस इथं काय शिल्लक आहे t रेस टू काय येणार 1/2, बरोबर. आणि इकडे काय आहे 2 dt. आता 2 चे सगळे कॉन्स्टंट्स बाहेर घ्या. सो 2 रेस टू 1/2, 2 रेस टू 1/2 आणि तो 2 इंटिग्रेशन 0 to 1 t रेस टू 1/2, राईट. आणि इथे काय आहे 1 मायनस t रेस टू 1/2 dt. आता मग यांची जर आपण केलं सगळं, यांची पॉवरची ऍडिशन केली 1/2 प्लस 1/2 1 आणि हा 1 म्हणजे काय झालं 2 रेस टू 2 0 to 1 t रेस टू 1/2. Therefore I is equal to 2 स्क्वेअर म्हणजे काय होणार 4. आणि हे काय आहे बीटा फंक्शन आहे. काय हे बीटा फंक्शन, काय लिहिणार बीटा ऑफ 1/2 आणि रूल नुसार काय करावं लागतं 1 ऍड करावं लागतो. इकडे पण 1/2 प्लस 1. सो 4 बीटा ऑफ 2 1 जा 2 प्लस 1 म्हणजे 3/2 आणि इकडे पण 3/2. सो 4. आता गॅमाच्या भाषेत लिहायचे 3/2. गॅमाच्या भाषेत कसं लिहिणार 3/2 गॅमा ऑफ 3/2. इकडे काय लिहिणार गॅमा ऑफ 3/2 आणि डिनॉमिनेटरला काय येणार गॅमा ऑफ 3/2 प्लस 3/2. सो दिस इज इक्वल टू 4 इंटू गॅमा ऑफ 3/2 काय येईल ऑड आहे ना, ऑड नंबर बाय 2 आहे ना. सो 3 मायनस 2/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ पाय, बरोबर. 3 - 2 डिफरन्स होणारा विषय संपला. पुढं इथं काय 3 - 2 डिवायडेड बाय 2 आणि काय येणार रूट पाय अँड डिवायडेड बाय 3 + 3 6/2 म्हणजे काय झालं 3. सो गॅमा ऑफ 3, राईट. गॅमा ऑफ 3 येणार नाही याचा आन्सर. सो 3 म्हणजे 3 फॅक्टोरियल. आता इथे बघून घ्या 2 आणि 2 इथं 2 डिवायडेड म्हणजे डिव्हिजनला 2 2 आहेत आणि इथं 4 आहे म्हणजे काय होणार हे 4 आणि हे 2 एकमेकांना कट करणार. सो आन्सर काय येणार आहे रूट पाय इंटू रूट पाय अपॉन काय आहे 3. सो 3चं आन्सर काय येईल म्हणजे आय मीन 3 म्हणजे 3 - 1 फॅक्टोरियल, बरोबर ना. गॅमा ऑफ 3 म्हणजे काय 3 - 1 फॅक्टोरियल. सो 2 फॅक्टोरियल येणार म्हणजेच पाय बाय 2. काय आन्सर आलं फायनली I इज इक्वल टू पाय बाय 2. सिंपल. लक्षात ठेवा मी हे ऑलरेडी तुम्हाला जेव्हा टॉपिक स्टार्ट केला तेव्हाच इलस्ट्रेट केलं. इथं बऱ्याच जणांचा गोंधळ होणार आहे. सो जास्त स्पेसिफिक याची प्रॅक्टिस करा, समजून घ्या ना की हा मॅटर काय. परत ते बघा जरा लेक्चर आणि परत एकदा समजून घ्या. ते जमलं नाही तर तुमचं फायनल आन्सर मिळणार नाही. सगळं करून सुद्धा 1 मार्क कट होणार तुमचा. फाईन. नेक्स्ट प्रॉब्लेम. बट हा प्रॉब्लेम अगोदरच्या सगळ्या प्रॉब्लेम पेक्षा वेगळा आहे. कसा, अगोदरच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये एक फिक्स पॅटर्न होता, बरोबर. आणि तिथे डिनॉमिनेटरला काही नव्हतं, हा सगळ्यात महत्वाचा चेंज.
बट आता इथे तुम्हाला डिनॉमिनेटरला काहीतरी दिलंय, पण लक्षात घ्या मी फॉर्म्युला शिकवलाय. जर तो फॉर्म्युला लक्षात असेल तर त्या तुम्हाला आठवलं असेल की त्या फॉर्म्युलेमध्ये डिनॉमिनेटरला 1 + x असं होतं. कुठला फॉर्म्युला होता तो? ट्राय करा आठवण्याचा, नाहीतर मी सांगणारच आहे. कुठला फॉर्म्युला होता? कुठला होता? विचार करा. हा, कुठला फॉर्म्युला होता? यस, तो फॉर्म्युलाच मी इथं सुरुवातीला लिहिणार आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to इन्फिनिटी, आणि इथं होतं x, आणि नीट विचार करा इथे होतं m-1. काय होतं? m-1 अपॉन 1 + x रेज टू m + n. असा तो फॉर्म्युला होता, आणि असा असेल तर बिनधास्त त्याचा आन्सर काय लिहायचं? बीटा ऑफ m n. ओके, हा तो फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये हे दिलेला इक्वेशन बसवायचंय, त्याच्यासाठी काही ऍडजस्टमेंट करायला. एक्स रेज टू आहे 1 + x आहे, पण इथं मायनस आहे, सो थोडं ऍडजस्टमेंट करावे लागणार. फार मोठा प्रॉब्लेम नाहीये, बट आता बघूयात आपण ट्राय करून. ठीक आहे. I इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी, बरोबर. ह्या x⁹ ने मल्टिप्लाय करून घेऊया इकडे दोन्हींना. तसं का करायचंय ते तुम्हाला लगेच कळेलच काही वेळात. x⁹ काय होणार इथे? x⁹ 9 आणि 5 काय होणार? 9 आणि 5 14 डिवायडेड बाय 1 + x ब्रॅकेट रेज टू 25 dx, बरोबर. आणि मग आता x आहे खाली 1 + x आहे, इथं x आहे खाली 1 + x आहे. याचा अर्थ आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा असेल तिथं तर सिंगल x पाहिजे असतो वर, म्हणजेच इथं मध्ये मायनस आहे, म्हणजे याने एकदा याला डिवाइड करू, याने एकदा याला डिवाइड करू, स्प्लिट करूया, 2 टर्म्स मिळतील आपल्याला त्याच्यात, बरोबर. 2 टर्म्स. मग काय होईल? 0 to इन्फिनिटी x⁹ अपॉन 1 + x⁻25 dx. इंटिग्रेशन सुद्धा स्प्लिट केलं, इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी. आता काय लिहूयात? x⁻14 अपॉन 1 + x⁻25 dx. राईट, हे स्प्लिट करून लिहिलं आहे आपण आता. पण तरी त्या फॉर्मॅटमध्ये बसवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तो अशा पद्धतीने स्प्लिट करा की त्याच्यातला एक नंबर हा वर दिसेल. नीट बघून घ्या मी काय सांगतोय. त्याच्यातला एक नंबर वर दिसेल, पण वर दिसण्यासाठी इथे ऑब्झर्व केलंय का? वरचा नंबर म्हणजे एक सिंगल नंबर आहे का नाही? m-1. म्हणजे वरचा नंबर अशा पद्धतीने लिहा, m-1 च्या फॉर्मॅटमध्ये लिहा अगोदर, आणि नंतर मी सांगितलं ते करायचं. 0 to इन्फिनिटी x⁻, काय लिहायचंय इथे? 9 आहे, बरोबर ना. सो 9 कसं लिहिता येईल आपल्याला? 9 -1 च्या फॉर्मॅटमध्ये लिहायचंय. नीट समजून घ्या, 9 आहे, बरोबर ना. आन्सर तर फायनली 9 राहिलं पाहिजे, पण समथिंग -1 असं त्याला दाखवता आलं पाहिजे. म्हणजे कसं लिहू शकतो आपण? 9 इज नथिंग बट 10 - 1. काय लिहिता आलं? 9 इज नथिंग बट 10 - 1, बरोबर का? का बरं -1 दाखवायचंय? कारण इथे -1 आहे म्हणून. कळलं? आता तुमच्याकडे पॉवर जर 9 आहे आणि एखाद्याने जर असं लिहिलं तिथं 9 - 1 लिहिलं तर ऍक्च्युअली आन्सर काय येईल? 8 आहे. पण 8 आहे का? नाही, इथं 9 आहे, समजून घ्या. मग इथं जर 9 आहे ती व्हॅल्यू रिटेन करायची, पण ती मला लिहायची की समथिंग -1 च्या भाषेत, तर मला काय लिहावं लागेल? 10 - 1च लिहावं लागणार आहे. सो मी काय लिहिल? 10 - 1 अपॉन 1 + x. फॉर्म्युल्यामध्ये बघा इथं जो m आहे तो तिथं लिहायचा आहे, म्हणजे हा 10 इथं कुठं लिहावं लागेल? मला ह्या ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये लिहावं लागेल 10 प्लस. पण विषय काय? इथे ऍक्च्युअली किती? 25. त्याच्यात 10 यूज करून झाले, म्हणजे किती राहील? 15 असं लिहायचं आहे. इकडे पण सेम प्रोसिजर. आता जरा डोकं लावा बरं, जमतंय का बघूयात आपण. 14 चा आन्सर आलं पाहिजे, म्हणजे 14च्या पुढे जायचंय थोडंसं 1 ने, म्हणजे काय लिहायला लागेल मला? 15 - 1 लिहावं लागेल, तेव्हा माझा आन्सर किती येईल? 14. म्हणजे x⁻15 - 1 अपॉन 1 + x⁻, काय लिहायला लागेल? 50. इथला हे 15 इथं लिहायचं आहे. मग शिल्लक किती राहिले तिथं आता? 10. करेक्ट, राईट. मग अशा पद्धतीने स्प्लिट अप केलं. मग आता डायरेक्ट फॉर्म्युला वापरता येणार आहे की नाही? येस. आणि मग हा फॉर्म्युला परत एकदा लिहिणार आहे, रादर हा मी इथे रफ करतो, आणि मग मला परत इथे लिहिता येतोय का ते आपण बघूयात. मला लिहिता येतोय का? म्हणजे मला येतोय, तुम्हाला येतोय का ते आठवण्याचा प्रयत्न करा. बट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to इन्फिनिटी x⁻m - 1 अपॉन 1 + x⁻m + n dx इज इक्वल टू, काय आन्सर आहे याचं? बीटा ऑफ m n. फाईन. आता इथपर्यंत जर आपल्याला समजलेलं असेल तर मला वाटतं आपल्याला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू टाकून बघूया त्याच्यात. सो I इज इक्वल टू,
काय लिहायचंय, याच्या ऐवजी काय लिहिणार आपण आता फॉर्म्युलानुसार, जो यम आहे इथं यम आणि एन, बरोबर, हा यम आहे एन आहे, म्हणजे काय लिहायचंय बीटा ऑफ 10 15 बरोबर मायनस बीटा ऑफ, इथं सुद्धा काय लिहायला लागेल, नीट विचार करा आणि सांगा बरं, इथं काय लिहायला लागेल 15 आणि 10, म्हणजे बीटा ऑफ 15 अँड 10. बट तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवलेला आहे मी, काय फॉर्म्युला शिकवलाय, बट बीटा ऑफ यम एन इज इक्वल टू बीटा ऑफ काय असतं एन एम, म्हणजे ते त्याचा सिक्वेन्स कसा असू दे काय फरक पडत नाही, एम अगोदर लिहा किंवा एन, पण त्यांचा आन्सर काय सेम, म्हणजे याचा अर्थ असा झाला आय इज इक्वल टू बीटा ऑफ काय लिहू शकतो मी 10 15 आहे मायनस बीटा ऑफ 15 10 च्या ऐवजी काय लिहू शकतो 10 15, राईट. आणि म्हणून माझं आन्सर काय येणार आहे 0. सो काय आन्सर आलं 0 आन्सर आलं. छोटासा प्रॉब्लेम आहे, फक्त अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे. तुम्हाला फॉर्म्युला अंडरस्टँड होतो का त्याच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. मला वाटतं तो फॉर्म्युला समजलेला असेल. दिस इज नेक्स्ट प्रॉब्लेम. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये जो फॉर्म्युला यूज केलाय ना आपण मित्रांनो, त्याच फॉर्म्युलाच्या बेसवर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. परत एकदा रिवाइज करूया तोच फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी, लिमिट्स आपल्याला दिलेले आहेत बरोबर, x रेज टू m मायनस 1 अपॉन सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतंय 1 प्लस एक्स रेज टू m प्लस n dx. आणि याचा आन्सर डायरेक्ट आपण काय लिहिणार बिंदास m बीटा ऑफ mn. महत्वाचं काय पॅटर्न मॅच होतोय का हे बघणं. इथे x रेज टू m मायनस 1 आहे, इथे x रेज टू m मायनस, ओके गुड. डिनॉमिनेटरला मात्र 1 प्लस एक्स हवा, इथे मात्र 1 प्लस एक्स नाही. मी तुम्हाला शिकवलंय की असं जेव्हा असतं ना तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं, इथे हा ए नकोय मला, या ठिकाणी काय हवाय 1 हवाय. आणि 1 कसा मिळेल मला, तर ए ला बाहेर घेऊन, म्हणजे ए ला कॉमन घेऊन मिळेल. म्हणजे मला कोणाच्या ऐवजी काय सबस्टिट्यूशन ठेवायला लागेल हे मी घेतलंय, त्याच्यामुळे माहिती पाहिजे तुम्हाला. बीएक्सच्या ऐवजी काय ठेवायला लागणार, मला काहीतरी असं ठेवायला लागेल ज्याच्यामध्ये ए असेल, म्हणजे ए ला मी बाहेर घेईल. पण व्हेरिएबल चेंज करायचा आहे, म्हणजे याचा अर्थ बीएक्सच्या ऐवजी मला ठेवायला लागेल एटी. काय ठेवायला लागेल 80. बघा बरं ट्राय करून. जर मी तिथे 80 ठेवला, समजा bx च्या ऐवजी मी जर 80 ठेवला तर कसं मिळतंय, a प्लस bx च्या ऐवजी ठेवायचा 80, मग लक्षात आलं a कॉमन निघेल 1 प्लस t राहील. यस जिंकलो की मग, आहे की नाही. मग 1 प्लस x म्हणजेच 1 प्लस t असा फॉर्मॅट त्या ठिकाणी मिळतो. मग लगेच स्टार्ट करूयात. पहिली स्टेप जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे, स्टेप नंबर 1, ज्याच्यामध्ये काय करतो आपण सबस्टिट्यूशन घेतो. बट बिफोर दॅट आपण लेफ्ट हँड साइड लिहायला पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे काय ठेवायचंय, bx इज इक्वल टू 80. देअरफॉर जर तुम्ही bx इज इक्वल टू 80 ठेवलं तर तुम्हाला काय करायला लागतं, लगेच त्याची व्हॅल्यू काढायला लागते. कोणाची व्हॅल्यू काढायला लागते, x ची व्हॅल्यू काढायला लागते. म्हणजे स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार आहोत, व्हॅल्यू ऑफ x. म्हणूनच ह्या एक्सप्रेशन वरनं मला x इज इक्वल टू काय मिळालं, a अपॉन b इंटू t. थर्ड स्टेप मध्ये आपण लगेच त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असतो, स्टेप नंबर 3. आणि आपण म्हणतो डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू काय एक्स. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डेरिव्हेटिव्ह काढायचे असेल तर एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते, ए अपॉन बी कॉन्स्टंट आहेत, कोएफिशियंट्स आहेत तसेच्या तसे राहतील. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येते, डी टी बाय डी एक्स. मग डी एक्स ह्या बाजूला शिफ्ट केला तर काय मिळेल, डी एक्स इज इक्वल टू ए डी टी अपॉन बी. आणि हेच आपल्याला पाहिजे होतं बरोबर. सो दोन गोष्टी, एक्स ची ही व्हॅल्यू आणि दुसरी dx ची व्हॅल्यू. सो आणि bx अर्थातच. सो 3 गोष्टी मिळाल्या. पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, स्टेप नंबर 4 मध्ये लिमिट्स. लिमिट साठी काय करायचंय, अशा एक्सप्रेशनला उचला की ज्याच्यामध्ये टी एका साईडला आहे. तर टी कुठे दिसतो का एका साईडला, नाही इथं तर टी एका साईडला नाही, किंवा त्याच्यावर करता येईल. पण इथे बघा टी आहे एका बाजूला
बरोबर, टी इज इक्वल टू हे जे काही फ्रॅक्शन आहे त्याला इकडे शिफ्ट केलं तर काय होणार, त्याचा रेसिप्रोकल होऊन जाणार. सो काय येणार आहे, बी एक्स अपॉन ए. बरोबर, एक्स इज इक्वल टू 0 काय ठेवलं, 0 ठेवलं. सो एक्स इज इक्वल टू 0 ठेवलं तर टी ची व्हॅल्यू काय मिळेल, टी ची व्हॅल्यू काय, इथं जर 0 ठेवला तर काय मिळेल, पूर्ण सगळं 0 होऊन जाणार, म्हणजे टी इज इक्वल टू 0. दुसऱ्यांदा एक्स ची व्हॅल्यू काय, अप्पर लिमिट काय आहे, इन्फिनिटी. मग टी मध्ये जर आपण एक्सच्या ऐवजी इन्फिनिटी ठेवला, ह्या टी मध्ये इथं एक्सच्या ऐवजी इन्फिनिटी ठेवला तर काय मिळणार, सगळं इन्फिनिटी. परत एकदा आठवण करून देतो, हे असं लिहावं असं कुठलंही कंपल्शन नाही, पण गोरगरीब जनतेसाठी मी असं लिहित असो. बाकी तर तुम्ही ओरली पण करू शकता, काय त्याच्यात रॉकेट सायन्स नाही काय. त्याच्यानंतर पुढची स्टेप, हे सगळं प्रपंच केल्यानंतर हा सगळा प्रपंच एकत्र करायचा आहे कुठल्या स्टेपमध्ये, स्टेप नंबर 5, ज्याला आपण म्हणत असतो कन्व्हर्जन. मग तुमची लेफ्ट हँड साइड काय होणार आहे बघा, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू इंटिग्रेशन, लिमिट्स तुमचे आहे तेच आहे 0 टू इन्फिनिटी एक्स. आता एक्स लिहिणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एक्सच्या ऐवजी काय लिहायला लागेल, एक्सच्या ऐवजी लिहायला लागणार आहे ए अपॉन बी आणि काय आहे टी. सो रेस टू, त्याची पॉवर किती इथे, m-1 अपॉन इथे लिहायचं आहे ए प्लस बी एक्सच्या ऐवजी लिहायला शिकवलंय ए टी आणि त्याची पॉवर काय आहे m प्लस n. महत्वाचा पार्ट आहे dx, dxच्या ऐवजी ठेवायचं आहे a अपॉन b इंटू dt. फाइन, सॉल्व करूयात. 0 टू इन्फिनिटी हा a अपॉन बी कॉन्स्टंट आहे, सो त्याला बाहेर लिहिलं असतं तरी चाललं असतं. तसं तर सगळंच बाहेर लिहूयात आपण. त्याच्या अगोदर एक स्टेप वाढवतो, a अपॉन बी रेस टू m-1 अँड t रेस टू m-1 अपॉन, याच्यातनं काय कॉमन निघेल सांगा बरं, a कॉमन निघाला, पण ही जी पॉवर आहे ती त्या a ची पण असणार आणि ब्रॅकेटची पण असणार. सो मी असं लिहिलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, a रेस टू m+1, बरोबर, a बाहेर घेतलाय त्याची पॉवर पण लिहिली आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस काय लिहिणार t रेस टू काय असणार इकडे m+n, बरोबर, आणि इथं काय आहे a अपॉन b dt. सगळ्या गोष्टी ज्या कॉन्स्टंट्स आहेत त्या बाहेर लिहूयात. आता कसं लिहायचे ते बघूयात. पहिली गोष्ट, हे आणि हे दोन जर आपण विचार केला, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, हा न्यूमरेटरलाच आहे ऑब्व्हियसली. इथे काय रे m-1 आणि इथं काय 1, ह्या दोघांचे जर आपण लिहायचं ठरवलं तर काय येणार आहे a अपॉन b, बरोबर, आणि त्यांच्या दोघांच्या पॉवरची म्हणजे त्यांचे दोघांचे जे एक्सपोनंट आहेत त्या एक्सपोनंटची जर आपण ऍडिशन केली, कारण ऍडिशनच येणार ना मल्टिप्लिकेशन मध्ये, सो काय येणार मग ऍडिशन जर घेतली तर a अपॉन बी रेस टू m-1 आणि इथला 1 म्हणजे +1, काय होणार 1 1 कॅन्सल झाला म्हणजे फक्त काय राहिला m राहिला, m, बरोबर. आणि डिनॉमिनेटरला काय आहे a रेस टू m+n असं आहे, बरोबर. कॉन्स्टंट सगळे बाहेर आले, आतमध्ये काय राहते ते बघूयात. आता इथे राहिलाय t रेस टू m-1 अपॉन 1 प्लस t रेस टू m+n आणि इथे आहे dt. ओके, डन डन डन. आता लक्षात आले की हा फॉर्मॅट माहिती आहे आम्हाला, याचं मास्तरने आम्हाला सांगितलेलं आहे. याचं फॉर्म्युला काय आहे, तो काय फॉर्म्युला आहे तो लिहितो मी इकडं. बट इंटिग्रेशन, हो, आणि काय लिहायचं राहिलं, लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी x रेस टू m-1 अपॉन 1 प्लस x रेस टू m+n. असं जेव्हा मला दिसेल तेव्हा त्याच्या ऐवजी मी लिहिणार आहे बीटा ऑफ mn. करेक्ट, हा फॉर्म्युला वापरणार आहे मी. सो LHS जे आहे, LHS ह्या फॉर्म्युल्याचा यूज केल्यानंतर काय, त्याच्यावर हे थोडं लगेच पॅरलली मी स्प्लिट करून घेतो. याचा आन्सर काय सांगा, a रेस टू m. आता हा b रेस टू m येणार आहे, त्याला मी खाली लिहिलं तर काय अडचण आहे का, बरं, नसेल कळत तर राहू देत, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, असू देत. a रेस टू काय आहे सांगा, m+n, इंडेक्सची ऍडिशन दिसते, म्हणजे बेस जर लिहायचा झाला 2 वेळा तर तो कशात लिहावा लागेल, मल्टिप्लिकेशन मध्ये. ही m कोणाची पॉवर एका a ची असणार आणि ही पॉवर कोणाची असणार एका n ची, असं ते येणार आहे. आणि याच्यासाठी काय लिहायचंय, डोळे झाकून नका लिहू, म्हणजे तसं लिहिता येत नाही डोळे झाकून. सो बीटा काय येणार सांगा, m ऑफ m अँड n. सो बीटा ऑफ m n.
राईट. आता हे तर मिळालं आपल्याला बीटा ऑफ एम एन, क्लिअर आहे. फक्त हे कसं मॅनेज होते बघूयात. आता बीटा ऑफ एम आहे हा खालीच येणार ना डिनॉमिनेटरला, सो काय येणार ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, आणि हा बी रेस टू एम, बीटा ऑफ एम एन. आता क्लिअर झालंय का? येस, तुम्हाला थोडाफार आनंद झाला असेल. ए रेस टू एम ला ए रेस टू एम कट झाला, आणि मग फायनली तुमचं आन्सर जे आहे ते आन्सर काय आलंय 1 अपॉन ए रेस टू एन बी रेस टू एम बीटा ऑफ एम एन अँड नथिंग बट RHS. ओके, सो अशा पद्धतीने हे आन्सर केलेलं आहे आपण. जर फॉर्म्युला समजला हा, इट्स ऑल अबाउट पॅटर्न. जर पॅटर्न ट्रेस करता आला तर तुम्ही आन्सर पर्यंत इझिली जाणार आहात. लक्षात घ्या पॅटर्न. जर पॅटर्न नाही माहीत, लक्षात नाही राहिला, नाही समजला तर काहीही होणार नाही, याच्यात एक शब्द पण लिहिता येणार नाही आपल्याला. सो प्रॅक्टिस करा.